मित्रांनो, जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर हे टॉप 20 प्रश्न तुम्हाला माहीत असायलाच पाहिजेत. पहिला प्रश्न, महाराष्ट्रातील कोयना धरण कोणत्या नदीवर आहे? या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए. कोयना धरण हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध धरण असून ते कृष्णा नदीवर बांधलेले आहे. हे धरण जलविद्युत निर्मितीसाठी खूप महत्त्वाचे मानले जाते. पुढचा प्रश्न, पोलीस दलातील सर्वात उच्च पद कोणते मानले जाते? या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी. पोलीस महासंचालक. पुढचा प्रश्न, खाटू श्याम मंदिर कोणत्या राज्यात आहे? या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए. खाटू श्याम मंदिर राजस्थान राज्यातील सीकर जिल्ह्यात असलेले एक प्रसिद्ध मंदिर आहे. पुढचा प्रश्न, डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठी कोणती भाजी उपयुक्त आहे? या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी. गाजरमध्ये असलेले व्हिटॅमिन ए डोळ्यांची रोशनी वाढवण्यासाठी खूप महत्त्वाचे असते. त्यामुळे गाजर खाणे डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. पुढचा प्रश्न, रामायणाचे रचनाकार कोण आहेत? या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी. महर्षी वाल्मिकी यांनी रामायणाची रचना केली आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील प्रसिद्ध अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत? ए. पुणे, बी. छत्रपती संभाजीनगर, सी. कोल्हापूर, डी. सोलापूर. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी. छत्रपती संभाजीनगर. पुढचा प्रश्न, कोणत्या वायूमुळे वनस्पती अन्न तयार करतात? या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी. कार्बन डायऑक्साईड. पुढचा प्रश्न, भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी. पंडित जवाहरलाल नेहरू. पुढचा प्रश्न, 1000 मिलीलीटर म्हणजे किती लिटर? या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए. 1 लिटर. पुढचा प्रश्न, विद्येचे माहेरघर म्हणून कोणते शहर ओळखले जाते? ए. मुंबई, बी. पुणे, सी. नाशिक, डी. नागपूर. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी. पुणे. पुढचा प्रश्न, MPSC ची स्थापना कोणत्या वर्षी झाली? या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी. 1967. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील प्रसिद्ध शिर्डी हे कोणत्या संतांशी संबंधित आहे? या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी. साईबाबा. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे? मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंट करा. पुढचा प्रश्न, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी. अहिल्यानगर. पूर्वी या जिल्ह्याचे नाव अहमदनगर होते. आता त्याचे नाव बदलून अहिल्यानगर करण्यात आले आहे. पुढचा प्रश्न, वारकऱ्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी. पंढरपूर. पुढचा प्रश्न, गोदावरी नदीचा उगम कुठे आहे? ए. महाबळेश्वर, बी. त्र्यंबकेश्वर, सी. नाशिक, डी. भीमाशंकर. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी. त्र्यंबकेश्वर. मित्रांनो, तुम्ही त्र्यंबकेश्वरला गेला आहात का? कमेंट मध्ये नक्की सांगा. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? ए. हरिश्चंद्रगड, बी. साल्हेर, सी. कळसुबाई, डी. राजगड.
या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी. कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर असून त्याची उंची सुमारे 1646 मीटर आहे. हे शिखर अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात सह्याद्री पर्वतरांगेमध्ये स्थित आहे आणि हे ट्रेकिंगसाठी कळसुबाई खूप प्रसिद्ध आहे आणि याला महाराष्ट्राचे एव्हरेस्ट असेही म्हटले जाते. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी. गंगा नदीची लांबी सुमारे 2525 किलोमीटर आहे. ती भारतातील सर्वात लांब नदी मानली जाते. पुढचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला? या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी. भारतरत्न डॉक्टर आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू येथे झाला. पुढचा प्रश्न, दक्षिण काशी म्हणून कोणते शहर प्रसिद्ध आहे? या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी. कोल्हापूर. तर मित्रांनो, तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही 20 पैकी किती प्रश्नांची उत्तरे बरोबर दिली हे पण नक्की सांगा. चला तर मग भेटूया एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.